नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. अनेकदा आपण संकटात असतो, भीती वाटत असते, पण त्याच वेळेला काही अशा घटना घडतात की आपल्याला जाणीव होते की कोणीतरी अदृश्य शक्ती आपले संरक्षण करत आहे. स्वामींचे संरक्षण हे अनेक वेळेला सूक्ष्म स्वरूपामध्ये असते. काही वेळेला संकट पूर्णपणे टळत नाही, पण त्याचा परिणाम बदलतो. नुकसान होण्याआधी काहीतरी थांबते. स्वामींचे संरक्षण म्हणजे नेहमी चमत्कारच नसतात, तर ते अनेक वेळेला शांतपणे, योग्य वेळी आणि योग्य प्रकारे कार्य करते. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे स्वामींचे अभयवचन केवळ शब्द नाहीत, तर ते कोट्यावधी भक्तांसाठी एक जिवंत आधार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच काही ठळक खुणा समजून घेऊ, ज्या दर्शवतात की स्वामींचे संरक्षण आपल्यावर आहे. सगळ्यात पहिली खूण आहे ते म्हणजे संकटामध्ये अचानक धीर आणि शांतता मिळते. संकट आले की सामान्यतः आपले मन घाबरते, अस्वस्थ होते. पण काही वेळेला परिस्थिती गंभीर असतानाही मनामध्ये एक अनोखी शांतता असते. बाहेर वादळ असते, पण आतमध्ये स्थिरता असते. एखादी दुःखद घटना घडलेली असते, आर्थिक स्थिती कोलमडलेली असते, पण तरीही आपल्या मनामध्ये एक प्रकारचा शांतपणा असतो. लोक विचारतात की एवढे होऊनही तू शांत कसा? ही शांतता म्हणजे स्वामींनी आपल्या मनाला दिलेला आधारच असतो. स्वामींना माहिती आहे की परिस्थिती तर बदलेलच, पण त्या परिस्थितीशी लढण्यासाठी आपले मन खंबीर असणे गरजेचे आहे. म्हणूनच स्वामी आपल्या पाठीशी उभे राहून आपल्याला मानसिक बळ देतात, जेणेकरून आपण कोणत्याही संकटावर मात करू शकतो. स्वामींचे संरक्षण म्हणजे संकटात आपल्याला मजबूत ठेवणे आहे. आपल्या अंतर्मनातील ताकद हे स्वामींच्या उपस्थितीचे स्पष्ट चिन्ह आहे. स्वामींचे संरक्षण आपल्यावर आहे याची दुसरी महत्त्वाची खूण म्हणजे आपण चुकीच्या लोकांपासून, चुकीच्या मार्गापासून दूर होतो. कधी काही लोक अचानक आपल्या आयुष्यातून दूर जातात, काही नाती तुटतात. त्यावेळेला दुःख होते, पण नंतर लक्षात येते की ते नाते टिकून राहिले असते तर कदाचित जास्त त्रास झाला असता. स्वामींचे संरक्षण केवळ शारीरिकच नसते, तर ते वैचारिक आणि सामाजिक सुद्धा असते. स्वामींना माहिती असते की आपल्या प्रगतीसाठी कोणती माणसे योग्य आहेत आणि कोणती घातक. आपले अतिशय जवळचे मित्र किंवा नातेवाईक अचानक आपल्याशी वाद घालून दुरावतात. सुरुवातीला आपल्याला याचे खूप दुःख होते. आपल्याला वाटते की स्वामींनी आपल्याला एकटे पाडले, पण काही काळानंतर सत्य समोर येते की ती व्यक्ती आपली फसवणूक करणार होती किंवा तिच्यामुळे आपण मोठ्या संकटात अडकणार होतो. स्वामी आपल्या भोवती एक ऊर्जा कवच तयार करतात. ज्या व्यक्तीची नियत साफ नाही, ती व्यक्ती स्वामींच्या या ऊर्जेशी जुळवून घेऊ शकत नाही आणि आपोआपच ती आपल्या आयुष्यातून बाहेर पडते. जर आपल्या आयुष्यातून चुकीची माणसे जात असेल तर समजून जावे की स्वामी आपले रक्षण करत आहेत. स्वामींचे संरक्षण म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये शुद्धीकरण आहे. जे योग्य नाही ते आपोआप दूर होते. हे संरक्षणाचे महत्त्वाचे रूप आहे, कारण सर्वात मोठे नुकसान अनेक वेळेला चुकीच्या लोकांमुळे आणि चुकीच्या निर्णयांमुळे होते. स्वामी आधीच ते टाळतात. स्वामींचे संरक्षण आपल्यावर आहे याची महत्त्वाची खूण म्हणजे अंतर्मनातून मिळणारी पूर्वसूचना. स्वामी जेव्हा आपले रक्षण करतात तेव्हा ते आपल्या बुद्धीचे आणि मनाचे चालक बनतात. अनेक वेळेला आपल्याला एखादे काम करायचे असते, पण आतून कुठेतरी दाट जाणीव होते की हे आता करू नये. ही भावना साधी नसते, हे स्वामींचे मार्गदर्शन असते. स्वामी आपल्या अंतर्मनातून आपल्याला सावध करतात. जर आपण स्वामींच्या या संकेतांकडे लक्ष दिले तर अनेक चुका टळू शकतात. स्वामी आपल्या अंतर्मनातील विचारांमधून आपल्याला धोक्याची पूर्वसूचना देतात. जर आपल्याला ऐनवेळी धोक्याचा इशारा मिळत असेल तर हे स्वामींच्या संरक्षणाचे जिवंत उदाहरण आहे. स्वामींचे संरक्षण आपल्यावर आहे याची आणखीन एक महत्त्वाची खूण म्हणजे संकटात अनोळखी मदत मिळते. कधीकधी जीवनामध्ये अशी कठीण परिस्थिती येते जिथे कोणताही मार्ग दिसत नाही. त्यावेळेला अचानक एखादी अनोळखी व्यक्ती मदत करते, योग्य सल्ला देते किंवा परिस्थितीतून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवते. ही मदत अनपेक्षित असते, पण अगदी योग्य वेळेला मिळते. स्वामी योग्य व्यक्तीला आपल्या मदतीचे माध्यम बनवतात. ही मदत योगायोग वाटू शकते, पण ती स्वामींच्या कृपेचा भागच असते. अशा वेळेला समजून घ्यावे की आपण एकटे नाही. स्वामी योग्य वेळेला योग्य प्रकारे मदत पोहोचवतात. संकटकाळी मिळालेली ही अनपेक्षित मदत म्हणजे स्वामींच्या उपस्थितीचा आणि संरक्षणाचा सूक्ष्म पण स्पष्ट अनुभव असतो. स्वामींचे संरक्षण म्हणजे मोठे नुकसान किंवा एखादा अपघात अगदी शेवटच्या क्षणी टळतो. कधी आपण एखादा निर्णय घेणार असतो, पण अचानक काहीतरी घडते आणि तो निर्णय बदलतो. कधीकधी एखादी गोष्ट आपल्या मनासारखी होत नाही, योजना फसते किंवा एखादी संधी हातातून निसटते. त्यावेळेला आपल्याला वाईट वाटते, निराशा येते, पण काही काळानंतर लक्षात येते
की जर ती गोष्ट झाली असती तर कदाचित मोठे नुकसान झाले असते. अनेक भक्तांचे अनुभव असतील की एखादी घटना घडण्याआधीच काहीतरी आपल्याला थांबवते. आपण उशिरा निघतो, योजना बदलते किंवा मनात जाणवते की आज हे टाळावे. त्या क्षणी कारण समजत नाही, पण नंतर लक्षात येते की मोठे नुकसान, अपघात किंवा हानी टळली. हे स्वामींचे दिव्य संरक्षण असते. स्वामी अनेक वेळेला आपल्याला चुकीच्या मार्गावर जाण्यापासून थांबवतात. ते सर्व गोष्टी होऊ देत नाहीत, कारण त्यांना पुढे काय होणार आहे हे माहिती असते. जे मिळाले नाही ते कधीकधी आपल्या भल्यासाठीच असते. स्वामींचे संरक्षण नेहमी स्पष्टपणे दिसत नाही. ते अनेक वेळेला अशा स्वरूपांमध्ये येते जिथे एखादा चुकीचा निर्णय टळतो, नुकसान कमी होते, योग्य वेळेला थांबवले जाते, अंतर्मनातून संकेत मिळतो किंवा संकटात ताकद मिळते. आपण अनेक वेळेला फक्त जे घडते त्याकडे पाहतो आणि तक्रारी करत राहतो, पण जे टळले त्याकडे लक्षच देत नाही. म्हणूनच जर तुमच्या आयुष्यामध्ये नुकसान होण्याआधी गोष्टी थांबत असेल, संकटात धीर मिळत असेल, चुकीच्या गोष्टींपासून दूर जात असाल किंवा अंतर्मन तुम्हाला योग्य संकेत देत असेल, तर समजून जावे की स्वामींचे संरक्षण तुमच्यावर आहे. स्वामी नेहमी भक्तांच्या सोबत असतात. संकटातून ते भक्तांना अगदी सुरक्षितपणे बाहेर काढतात. त्यांचे संरक्षण शांत असते, पण अगदी अचूक असते. व्हिडिओमध्ये सांगितलेल्या खुणांपैकी एक जरी खूण आपल्या आयुष्यात जाणवत असेल तर स्वतःला नशीबवान समजा. त्यामुळे चिंता सोडून द्या आणि आपली दैनंदिन सेवा आणि नामस्मरण चालू ठेवा. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुमचे काही अनुभव असतील तर कमेंटमध्ये जरूर शेअर करा. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.